रात्रीचे वाजले तर 4ला 10 मिनिटं कमी येईल. मी वाटते झोपायसाठी थोडी पण झोपली नाही. माझे सुंदर आहे. आज मी काम केलेलं आहे. झोपते मला झोप येते नाईट म्हटलं थोडी थोडी. तर हवे नाटक ना खूप असतात. बारीक मला वाटत एक हप्त्यामध्ये मी झोपली नाहीये. मला खूप आहे मी झोपणार नाहीये कारण का मला माझी ड्युटी महत्वाची. मी जिथे काम करते ते महत्वाचं आहे. तर जागणार आहे. सगळं माझं काम होऊन उशीर झाला. मी तुम्हाला विश नाही केलं तर आता करते. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आणि आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होते माझ्या ऑफिसपासून. तर मी नाईटला आहे. परवा दिवशी मी डेला होती. काल परत नाही 2 दिवस झाले त्याच्या आधी मी डे करून नाईट केली. मग काल पण नाईटला, आज पण नाईटला. तर काल माझी डबल झालेली. परवा दिवशी डे करून काल नाईट केली. बसमध्ये गेली आणि आता परत नाईटला. तर असं रुटीन चालू आहे. ऍक्च्युली काय माहिती आहे का, मला टाइम भेटत नसते. म्हणजे घरी असल्यावर मी बाहेर पडत नाही आणि बाहेर पडल्यावर मला टाइम भेटत नाही शूट करायला. घरी शूट करायला टाइम भेटतो पण तुम्हाला काय दाखवणार ते घरातलं तेच झोपून खाल्लं वगैरे हे ते दाखवणं काही नवीन नाही. आणि बाहेर आली तर तुम्हाला मी दाखवते ते असतं. पण कसं आहे ना, काय दाखवणार करायचंय. हा चालेल. तर असं आहे सगळं. चष्मा कसा दिसतो ना पाहिजे. पाऊस आहे की पाऊस आहे काय माहिती पाऊस. ऍक्च्युली असा मोबाईल पकडतो ना मग आवाज येत. भेटूया आता सकाळी डायरेक्ट. काय ते अपडेट देईलच मी तुम्हाला. चला निघाली नाईट ड्युटी. अशा तऱ्हेने सगळं चाललेलं आहे. कितीची ट्रेन भेटते काय माहिती, बघूया. पाऊस चालू आहे तरी आता कमी झालाय. सकाळी भरपूर होता. तुम्हाला 6:15 पासून डॉक्टर इथेच थांबले कंटिन्यू. बघा मॉर्निंगचा काहीतरी लावलंय शेतामध्ये. रस्त्याला काय झालं काय मस्त व्ह्यू. डोंगर किती छान वाटते. हे जांभळाचं झाड आहे ना, खूप जांभळं आलेली ना. आमच्या महाराष्ट्रात असतात धबधबा दाखवते. किती धबधबे आले. धबा बघायला दाखवते खूप छान. धबधबा इथे पण आहे. ते 2-3 इथे जे छोटे छोटे ते दिसतात. हा मोठा आहे बघा. मी जिथून जाते ना दिसतं दाखवेल पुढे नाही. धबधबा आमच्या इथे शेतात पण पाणी भरलं.
पाऊस तर कंटिन्युअसली इथे काही थांबत नाही एवढं. इथं पाऊस चाललाय त्यांचं पाऊस. खूप छान वाटतं माहितीये का, एवढं मस्त वाटतं ना पावसात. असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं. टाइम नाहीये. प्लेन चाललंय, पाणी भरलं बघितलं अरे सर्वीकडे पाणी भरलं दाखवते मला व्ह्यू. मस्त आहे ना व्ह्यू. मी तिकडून आली हे बघ, पाणी होतं करून ते शेती आहे. हा डोंगर मस्त वाटत. धबधबा, हा इथून धबधबा दिसतो. बघ दाखवते आहे ना वॉटरफॉल. आणि हा आमचा डेलीचा रस्ता. मस्त वाटतो वॉटरफॉल. इथे छोटे छोटे आहेत, मला दिसतात की नाही बघ, है ना हे छोटे छोटे मस्त आहे. कसं वाटतं वॉटरफॉल आमच्या इथला. मला इथे 4 वर्ष झाले, पण आणखीन मी गेली नाही. पण इथे म्हणतात आदई वॉटरफॉल आहे. आदई माझ्या इथून जवळ, म्हणजे आधी आदईच लागतं, त्याच्यानंतर मग आमचं लागतं अपुरी. तर बघूया ह्या वर्षी आदईला जाऊया दिनेश हळदीला. असं काय सकाळचं गुड मॉर्निंगचं मी काय बोलतच नाही, तर डायरेक्ट नजारे दाखवते. नजारे आमच्या इथले इथून आणखी स्पष्ट दिसेल. इथून भरपूर धबधबे आहेत. बघायचंय तुम्हाला. आता आंघोळ वगैरे झाली आहे. आधी मी लादी वगैरे पुसली, सगळं क्लीन केलं. सगळं करून जातात, पण थोडंसं पसारा कुठेतरी राहतो. चहा बनवून ठेवलेला आहे. दिनेशने आंघोळ केली, मशीन लावली कपड्यांची. आणि फोटो वगैरे त्याचा फिरतो, त्याला बरं वाटतं. नाश्ता वगैरे आणखी काय केलाच नाही. किती वेळ ते वाजले 10:15 झाले आणि मी आली 9:15 9:30 आली. आणि आता लादी पुसली, सगळा पसारा उचलला, कपडे आंघोळ केले, मशीनला कपडे लावले. आणि आता नाश्ता करते. जी झोपून जाते उठतच नाही लवकर. आता बघूया, आज सुट्टी घेऊन टाकते. जास्त नाही पैसे कमवायचे, थोडे कमवायचे. धबधबा तिथून दिसत होता, इथून नाही दिसत आहे. दिसतोय छोटूस आहे. ओ हो भाई साहब, छोटे दाखते. थांबा दाखव, दिसतं तिथे. हा छोटासा आहे, इकडे पण आहे. असे छोटे आहे, इकडे छोटे धबधबे. असं सगळं असतं आमच्याकडे. हृदयला बोलवते, पाण्याची बॉटल घालायला सांगितली. पाणी घाण येतं ना, काय ॲक्वागार्डचं पाणी बरे काळे वगैरे काय होत नाही. तिला बोलवते, तिला बॉटल घेते, नाही तर ती साधं पाणी घेते. चहा पिते, चटणी लागते, मला काय सूप पाहते. मी आता हृदयला बोलवते. सरांचा फोन आला 6:30ला.
आता निघाली मी 15 मिनिटात मी हे केलं आहे 15 ते 20 मिनिटात झाडू फक्त मारले आणि फॅनने आमचा शॉर्ट सर्किट झाला त्यातून आग यायला लागली. तर आता मी दिनेशला सांगितलं काय होतं ते तर बघूया काय करतो. तू छत्री राहिलेली शिकणं छत्री चला आता मी ओके बाय भेटूया रस्त्यात. संध्याकाळचं अंधारासारखं झालं पावसासारखं वातावरण झालं म्हणजे थांबलाय पाऊस पण आता जोरात येईल असं झालं. आता कपडे नाही काढले कपडे आता परत भिजतील असं वाटतंय मला. जाऊ दे जे होईल ते होईल. आता निघाली तर खरं रिक्षा आता कधी भेटली की नाही लवकर. ह्या टायमाला मी म्हणजे मध्ये पाहिजे रिक्षामध्ये म्हणजे अर्ध्या तासात नको पाहिजे रिक्षात म्हणजे बालाजी वगैरे बालाजीच्या पुढे पाहिजे. धबधब्याचा आवाज येतो तुम्हाला येतो की नाही काय माहिती नाही. ना आमच्या घराच्या इथे राहतो सगळं गाडीच्या मध्ये रात्री 12:30 छत्रपती शिवाजी महाराज ट्रॅव्हल्स येथून एक वडापाव तेवढीच त्याच्यात कापलेलं झोपून घेतो स्टेशनला उतरलं कुत्र्यांचं काय साईडने चालूया आपण एक साईडने काय माहिती 7:45 वगैरे झाले असतील. नाईटचा नजारा असा आहे संध्याकाळी आपण सुटल्यावर तिथून येताना दिसते. आता आपण चाललोय सिरियस